नमस्कार मंडळी, आज आपण छान मस्त दिवाळीच्या पदार्थामध्ये आज एक पौष्टिक असा लाडू बनवणार आहोत। बघा, गुड आणि फुटाणे खाणं अतिशय पौष्टिक आहे, तर आज आपण गुड आणि फुटाण्याचेच लाडू बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बघा, मी फुटाणे घेतलेले आहे, साधे फुटाणे आहेत ते। याची जेवढी साल निघते तेवढी साल मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर बघा, यामध्ये मी ड्रायफ्रूट घातलेले आहे। ड्रायफ्रूट सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही वापरू शकता। काजू, बदाम, पिस्ता आणि जेवढे फुटाणे घेतले त्यापेक्षा थोडा कमी मी गूळ घेतलेला आहे। त्यानंतर बघा, एक वाटी मी तूप घेतलेलं आहे। तुपाचे प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर बघा, खोबरं किस घेतलेलं आहे, 1 ते 1.5 वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे। बघा, यामध्ये आता सर्व काही जे प्रमाण तुम्ही घेतलेलं आहे कमी जास्त तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा, जे आपण फुटाणे घेतलेले आहे ते 2 बॅच मध्ये आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची छान आपण आता पावडर बनवून घेऊया। पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीची मी याची साल वगैरे काढून घेतलेली आहे। याला मीठ वगैरे लावले नाही, प्लेन फुटाणे आहेत हे साधे। आपल्याला अशा पद्धतीची याची पावडर बनवून घ्यायची आहे। तुम्हाला अगदीच जर बारीक पीठ लागत असेल तर तुम्ही चाळणीने गाळून याचं पीठ चांगलं बनवून घेऊ शकता। बघा, दुसऱ्या स्टेप मध्ये सुद्धा मी अशा पद्धतीची बघा फुटाण्याची पावडर मी बनवून घेतलेली आहे। बघा, अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आणि याची आपण आता छान मस्त असे लाडू बनवून घेऊया। बघा, आता पावडर बनवून झालेली आहे। आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये बघा, जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि थोडीशी विलायची घेतलेली आहे। बघा, विलायची घालून घेत आहे आणि जे ड्रायफ्रूट घालून घेते याची छान आपण आता पावडर बनवून घेऊया। बघा, याची छान आपली पावडर बनवायची आहे। पावडर बनवून झालेली आहे। आता आपण एका भांड्यामध्ये वेगळा मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर बघा, कढईमध्ये 1-2 चम्मच मी तूप घालून घेतलेला आहे आणि आपण जे ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे ते घालून घेऊया आणि छान तुपावरती छान परतून घेऊया। बघा, तुपावरती छान परतून घेतल्या, चव सुद्धा वाढेल, आपली ड्रायफ्रूटचे लाडू सुद्धा भरपूर दिवस टिकतात, भरपूर दिवस। बघा, आता भाजून झालेलं हे सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर बघा, त्याच कढईमध्ये परत मी तूप टाकलेलं आहे थोडंसं आणि जे खोबरं घेतलेलं आहे खोबरं सुद्धा आपण थोडंसं परतून घेऊया। खोबरं थोडंसं परतून घेतल्याने आपल्या लाडूला अजिबात खवट वगैरे वास लागत नाही आणि लाडू सुद्धा भरपूर दिवस छान राहतात। बघा, ते सुद्धा परतून झालेलं आहे, ते सुद्धा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। बघा, संपूर्ण मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की गुळाचा पाक घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स काढून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, आता कढईमध्ये परत मी तूप घातलेलं आहे। आता बघा, आता आपल्याला तुपाचे प्रमाण सुद्धा कमी जास्त तुम्ही करू शकता। तुम्हाला जर तूप भरपूर जर आवडत असेल तर तूप यामध्ये भरपूर तूप घालून सुद्धा तुम्ही भाजू शकता। मी 1 ते 1.5 वाटी यामध्ये तूप वापरलेलं आहे आणि हे बघा, आता मिश्रण मिक्स करण्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे संपूर्ण साहित्य। त्यानंतर बघा, त्या कढईमध्ये बघा, मी त्याच कढईमध्ये जो गूळ घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आणि अर्धा कप यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। आपल्याला आता गुळाचा पाक वगैरे काही करायचं आणि गूळ असं वितळून घ्यायचं, त्याला छान फेस आला की समजून घ्यायचं आपल्याला गुळाचा पाक जो आहे तो तयार झालेला। बघा, अशा पद्धतीचा आपल्याला गुळाचा पाक जो आहे तो बनवून घ्यायचा आहे। आता हा गुळाचा पाक तयार झालेला आहे। आता आपल्याला हे जे गुळाचा पाक आहे, आपण जे बनवलेलं मिश्रण आहे त्यामध्ये आपण घालून घेऊया। बघा, आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला जो गुळाचा पाक आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। पाहू शकता आपण मस्त, बघा, आता यामध्ये गुळाचा पाक घालून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर मस्त याचे आपण लाडू बांधून घेऊया। असा पौष्टिक लाडू तुम्ही हिवाळ्यामध्ये खाऊ शकता आणि त्यानंतर मुलांसाठी सुद्धा अशा पद्धतीचा लाडू तुम्ही मुलांना रोज टिफिन मध्ये बनवून सुद्धा देऊ शकता। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन, कॅल्शियम, सर्वच पौष्टिक घटक या फुटाण्यामध्ये राहतात। बघा, अशा पद्धतीचं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थंड झालं की छान मस्त असं घट्टसर असे मिश्रण आपलं बनतं। बघा, यावरून थोडंसं मी यामध्ये तूप सुद्धा घालून घेतलेलं आहे। बघा, आता हे मिश्रण थोडं थंड झालं की छान मस्त असं हाताने छान मस्त असे लाडू आपण आता बांधून घेऊ। बघा, यामध्ये थोडंसं मी तूप सुद्धा घालून घेतलेलं आहे। बघा, आपण जो पाक घातलेला आहे त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। बघा, आता कुठेही पाक शिल्लक राहिलेला नाही आहे आणि व्यवस्थित सुद्धा आपले लाडू सुद्धा छान झालेले आहेत। बघा, आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थंड झालं आणि कोमट असतानाच आपल्याला याचे छान असे लाडू बांधून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही, बघा, मस्त असे मिश्रण छान कोरडं झालेलं आहे। आता आपण याचे छान लाडू बांधून घेऊया। बघा, मस्त असे लगेच हे लाडू बांधले जातात। याची तुम्ही वडी सुद्धा सेट करू शकता। तुम्हाला जर वडी आवडत असेल तर वडी सुद्धा तुम्ही याची सेट करू शकता। पाहू शकता तुम्ही, मस्त असं बघा लाडू किती छान झालेला आहे आपला। अशाच पद्धतीने मी संपूर्ण लाडू बांधून घेतलेले आहेत। तुम्हाला जर ही फुटाण्याची लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे। बघा, संपूर्ण जे लाडू आहेत ते बांधून झालेले आहेत।
संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.